तुझी माझी यारी भाग 45. मागील भागात विराट पूर्ण रक्तबंबाळ झाला होता. तो अगदी जिवंत लाश बनून पडला होता. त्याला पाहून असं वाटत होतं की थोड्यात जीव त्याच्यात वाचला आहे. ऋषी रागाने एक राड विराटच्या डोक्यावर मारणारच होता की आभा त्याला मागेहून लिपटून बोलते, स्टॉप इट ऋषी, बस कर आता. ऋषी आभाला आपल्या जवळ बघतो. तो आपल्या हातून राड फेकतो आणि आभाला मिठी मारतो. तर आत्तापासून पुढे आभा, तू आता कधीच याच्यापासून घाबरू नको. याला मी अशी शिक्षा दिली की हा मरूनही गेला तरीही विसरणार नाही, ऋषी म्हणाला. आभाने काहीच खाल्लं नव्हतं. पाण्याशिवाय ती काहीच प्यायली नव्हती. ती खूप वीक झाली होती. ती ऋषीला बोलते, ऋषी, मी फक्त तुला चाहते, आय लव्ह यू. असं बोलून आभा बेहोश होते. ती खाली पडते. ऋषी बघतो की आभा खाली पडली. तो पटकन आभाला उचलतो आणि धावत जाऊन कारमध्ये बसवतो आणि हॉस्पिटलला नेतो. सर्वजण ऋषीच्या कारच्या मागे मागे हॉस्पिटलला येतात. सावी आणि ऋतिकही हॉस्पिटलमध्ये आले होते. ऋषी डॉक्टरवर ओरडत होता की आभाला काहीही करून शुद्धीत आणा. जर असं नाही झालं तर मी हॉस्पिटलचा सर्वनाश करेल. सर्व त्याच्या वॉर्निंगने घाबरले होते. ते आभाला ट्रीट करतात. रोहन आभाच्या रूमच्या बाहेरच उभा होता आणि तिच्यासाठी मनातच रडत होता. त्यालाही आभाला पाहून वाईट वाटत होते. तो मनातच बोलतो, आभा, प्लीज तू लवकर शुद्धीत ये. मी तुला असं पाहू शकत नाही. सावी ही आभासाठी खूप रडत होती. ऋतिक तिला समजावत होता. इकडे पोलीस स्टेशनमध्ये एक ऑफिसर शिवराज पवारला म्हणत होते, आज मला लवकरच घरी जावे लागेल, नाहीतर माझी मुलगी माझ्याशी बोलणार नाही. तू जा, कारण मुलींना कधीच वेट करणे पसंत नसतं. तुला तर माहीतच आहे मुली काय काय करू शकतात. शिवराज पवार हसत म्हणतात, तू खरं बोलतोस शिवराज, परंतु मला आत्ताच एक केस सॉल्व्ह करायला जायचे आहे. तो ऑफिसर म्हणाला, मी जातो ना तुझ्या जागी, शिवराज पवार म्हणाले. परंतु तुझी ड्युटी तर संपली ना, तो ऑफिसर म्हणाला. तर काय झालं तसंही मला उद्या ब्रेक पाहिजे. उद्याचा काम मी आजच पूर्ण करतो, ठीक आहे ना, शिवराज पवार म्हणाले. तो ऑफिसर खुश होत बोलतो, थँक्यू शिवराज. इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आभाची ट्रीटमेंट करत होते आणि ऋषीला म्हणतात, ह्या डोक्यावरील घावाने रक्त खूप गेलं आहे, त्यामुळे आभा थोडी वीक झाली आहे आणि तिला चक्कर आला. जास्त काळजी घ्यायची काही गरज नाही. काही वेळातच आभा शुद्धीत येईल. तुम्ही जाऊन थोडा आराम करा. डॉक्टर असं बोलून रूमच्या बाहेर जातात. ऋषी तिथंच आभाचा हात पकडून तिला पाहत होता. तो तिच्या हाताला किस करून बोलतो, आय एम रिअली सॉरी आभा. हे सर्व माझ्यापासून झालं. जर मी त्या विराटला त्याच वेळी पकडले असते तर हे झालंच नसतं. आभाला अजिबात होश नव्हता. तेवढ्यात सावी तिथं येते. ती ऋषीची सर्व गोष्टी ऐकत बाहेर उभी होती. ती रूमच्या आत येत बोलते, सर्व चुकी माझी आहे आभा. ऋषी ब्रोने मला सांगितलं होतं तुझी काळजी घ्यायला, पण मी तुझी काळजी घेऊ शकली नाही. सावी, तू स्वतःला का दोष देत आहेस? काहीच नाही झालं तुझ्यापासून, ऋषी म्हणाला. नाही ब्रो, सर्व माझीच चुकी आहे. आभाची अशी अवस्था माझ्यापासूनच झाली आहे, सावी म्हणाली. सावी असं म्हणून रडते. ऋषी तिला चूप करतो. इकडे शिवराज पवार गाडीमध्ये बसले होते. ते आपला मोबाईल काढून आबाचा नंबर डायल करतात आणि म्हणतात, आतापर्यंत फोन ऑन केले नाही हिने. असं करतो मी तिला मॅसेजच पाठवतो. ते मॅसेज करत बोलतात, जेव्हा ही फोन ऑन करेल तेव्हा तिला मॅसेज दिसेल आणि खूप खुश होईल ती, असं म्हणत ते स्माईल करतात. एक हवालदार जो की गाडी चालवत होता तो म्हणतो, सर तुम्ही ती फाईल चेक केली का? नाही, आत्ता नाही, तिथंच पोचल्यावर चेक करेल. तसंही तुला माहीत आहे ना कोणता केस आहे ते, शिवराज पवार म्हणाले. सर, एक मुलगी आहे जिचा किडनॅप झाला होता. कोणीतरी तिला स्टोक करत होता. ही किडनॅपिंग त्यानेच केली आहे. तो खूपच सनकी होता सर. त्या मुलीला डोक्याला खूप लागलं आहे. आता ती हॉस्पिटलमध्ये आहे, तो हवालदार म्हणाला.
शिवराज पवार जसं हे ऐकतात त्यांना खूप गुस्सा येते. ते बोलतात, त्या स्टोकरला तर मी अजिबात सोडणार नाही. हिंमत कशी झाली त्याची? हवालदार शिवराज पवारला असं रागात पाहून बोलतो, सर, हा केस पहिलाच नाही आहे. याच्या आधीही असे बरेच केस आले होते, परंतु आज तुम्ही खूपच सिरियस दिसताय. शिवराज पवारही स्वतः हैराण होते की अचानक त्यांना इतका गुस्सा आला तरी कसा. ती मुलगी सुद्धा कुणाची तरी काळजाचा तुकडा आहे. माझ्या आबासारखीच. तो किडनॅपर कुठं आहे आता? शिवराज पवार त्याला विचारतात. ती मुलगी आम्हाला मिळाली आहे, पण तो नाही, हवालदार म्हणाला. इकडे दुबईमध्ये आज खूप मुसळधार पाऊस सुरू होता. तो व्यक्ती आपल्या कारने कुठंतरी जात होता. तो ड्रायव्हरला कार थांबवायला सांगतो. ड्रायव्हर कार थांबवतो. तो व्यक्ती कारमधून बाहेर निघतो आणि त्या पावसात चालत जातो. रस्त्यात त्याला एक बसाईचा बाकडा दिसतो. तो तिथं बसतो आणि पावसाला पाहत तो स्माईल करतो. तो बोलतो, या पावसात जादू आहे, फक्त कमी तर तुझीच आहे. त्याच रस्त्याने जाणाऱ्या काही मुली त्याला पाहत होती आणि लपून त्या व्यक्तीची फोटो काढत होती. त्या मुली बोलतात, किती हॉट आणि हँडसम आहे ना हा. मला तर हा पाहिजेच. काश मला हा आपली गर्लफ्रेंड बनवला असता. सर्व मुली त्याला पाहून आहे भरत होती. तो व्यक्ती त्या मुलींचे बोलणे ऐकतो. तो त्या मुलींना पाहून स्माईल करत त्यांच्या जवळ जातो. त्या मुली खुश होतात. त्या मुली म्हणतात, वन सेल्फी प्लीज. तो व्यक्ती म्हणतो, व्हाय नॉट. असं म्हणून तो व्यक्ती त्यांच्यासोबत सेल्फी काढतो. त्या मुली थँक्यू म्हणतात. त्यामधील एक मुलगी म्हणते, तुम्ही मला आपली गर्लफ्रेंड बनवाल का प्लीज. जेव्हा तो व्यक्ती ऐकतो तर त्याला कुणाची तरी आठवण येते. तो म्हणतो, सॉरी, माझी आधीपासूनच एक गर्लफ्रेंड आहे आणि ती माझी वाट पाहत असेल. ती मुलगी पुन्हा बोलते, काही हरकत नाही, तुम्ही माझ्याशी लग्न करूच तर शकता ना. लग्न करायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? परंतु मी तर ऑलरेडी मॅरिड आहे, तो व्यक्ती म्हणाला. त्या मुलीचं हार्ट ब्रेक होतात. एक गर्लफ्रेंड आणि वाईफसुद्धा? काही प्रॉब्लेम होत नाही का तुम्हाला? ती मुलगी म्हणाली. माझी एक खूप स्वीट वाईफ आहे, जिला मी खूप प्रेम करतो, तो व्यक्ती म्हणाला. त्या मुलींना त्या व्यक्तींची सर्व गोष्टी खूप इंटरेस्टिंग वाटतात. तुमची वाईफ खूप लक्की आहे जे तुम्ही तिचे हस्बंड आहात. आता तुमची वाईफ कुठं आहे? आम्हाला तिला भेटायची आहे, त्या मुली म्हणाल्या. लकी तर मी आहे, कारण ती माझी वाईफ आहे आणि आता ती माझ्या हृदयात आहे. ती कोणालाच भेटू शकत नाही, तो व्यक्ती म्हणाला. म्हणजे? त्या मुली म्हणाल्या. सी इज नो मोर. परंतु मी तिला खूप प्रेम करतो. तो व्यक्ती हे सर्व स्माईल करतच बोलत होता. सर्व मुली त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून इमोशनल झाल्या होत्या. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा.